आज इचलकरंजीत तुम्हाला बनवल्याचं कारण काल इचलकरंजीच्या रेल्वे लाईन रद्द झाली असं ऐकायला वाचण्यात आलं आणि कालपासून आमचं मन अस्वस्थ झालं की इचलकरंजीत रेल्वे येत्याने रद्द कशी काय होऊ शकते. इचलकरंजीत 8 किलोमीटरचा रेल्वे लाईन सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालेला 8 किलोमीटरचा रेल्वे लाईन इथल्या इचलकरंजीच्या आमदारांनी आणि इचलकरंजीच्या खासदारांनी रद्द केला. त्यांच्याच नेत्यांनी मोदी साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या रेल्वे मंत्र्याने रेल्वे लाईन मंजूर केली. 10-12 कोटी रुपये ते खात्यावर पाठवले आणि त्याच पक्षाचे आमदार आणि त्याच पक्षाच्या मतावर निवडून आलेले खासदार परवा दिवशी पुण्यामध्ये रेल्वे बोर्डाच्या मीटिंगमध्ये खासदार हसण्यावर घालवतात आणि इचलकरंजीच्या रेल्वे लाईनचा प्रश्न धसाला लावत नाहीत. त्या मीटिंगमध्ये मी मुख्यमंत्र्यांकडे 100 कोटी रुपये ट्रान्सफर करायला लावतो असं म्हणत नाहीत आणि इचलकरंजीचा रेल्वे लाईन रद्द करण्यात हसत हसत मूकसंमती दिल्याचा प्रकार खासदारांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून त्या खासदारांचा आणि इचलकरंजीचा आमदार रेल्वेला आडवा पाय मारतोय हे जग जाहीर आहे. ह्या दोघांचाही निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. आणि म्हणून जोपर्यंत इचलकरंजीला रेल्वे येत नाही तोपर्यंत इचलकरंजीच्या जनतेचं जनजागृती करणार आणि इचलकरंजीला रेल्वे न आणणाऱ्या खासदारला इचलकरंजीत मतं मागायचा अधिकार नाही आणि इचलकरंजीत रेल्वे न आणणारा आमदार इचलकरंजीत मतं मागायचा अधिकार नाही अशी जनजागृती आम्ही इचलकरंजीत करणार. आणि या दोघांनाही इचलकरंजीत रेल्वे आणायला लावल्याशिवाय भाग पडल्याशिवाय राहणार नाही ही अशी भूमिका आम्ही इचलकरंजीत घेतलेली आहे. आणि त्याच्यात उद्याच्या काळात 1 महिनाभर आम्ही इचलकरंजीतल्या सामाजिक संघटना, इचलकरंजीचं बार असोसिएशन, इचलकरंजीचं व्यापारी असोसिएशन, इचलकरंजीचे सूत व्यापारी, इचलकरंजीचे राजकीय पक्ष, सगळेच राजकीय पक्ष, त्या सगळ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना आम्ही भेटणार आहे. आणि इचलकरंजीत रेल्वे आणण्यासाठी तुम्ही जनजागृती करा आणि रस्त्यावर या आणि इचलकरंजीला सगळ्यांना मिळून या इचलकरंजीला रेल्वे आणूया असं आम्ही त्यांना विनंती करणार आहे. आणि इचलकरंजीत रेल्वे आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. इचलकरंजीचा विरोधी पक्ष गावात आहे का नाही हेच मला समजणं झालंय. कारण काल इचलकरंजीत आमदार खासदारांनी रेल्वे रद्द करायचा डाव आखल्यानंतर इचलकरंजीचा विरोधी पक्ष तुटून पडला पाहिजे होता. पण विरोधी पक्ष सगळे शांत आहे. म्हणून आज आम्हाला तुम्हाला बोलवून घेऊन आमची भूमिका मांडावी लागली आणि उद्याच्या काळात इचलकरंजी जनजागृती करणार हे सांगावं लागलं. आणि उद्याच्या काळात या रेल्वेसाठी तुम्ही हे याच्यात सहभागी व्हावं एवढी तुम्हाला मी या ठिकाणी विनंती करतो.